वेलकम स्टुडंट्स. शेवटच्या पिरियड मध्ये आपण पाहिलं होतं की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कार्बोनिल ग्रुप. ओके, कार्बोनिल ग्रुपचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले होते आणि लास्ट पॉइंट त्यामध्ये आपण पाहिलं होतं केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. ओके, तर त्यातला आपण पॉइंट पाहू लागलो न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन्स. कोणता? न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन्स. आज आपल्याला या लेक्चर मध्ये काही न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शनचे एक्झाम्पल पाहायचे होतं. इथे टाकले मी पहा रिएक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. इन दॅट ए कोणत्या प्रकारच्या अल्डिहाइड्स आणि कीटोन्स हे दोन प्रकारच्या ऍडिशन रिएक्शन दाखवतात. एक न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन्स आणि दुसऱ्या कोणत्या? तर दुसऱ्या असतात, मी असं म्हणेल की दुसऱ्या असतात इलेक्ट्रोफिलिक. दुसऱ्या कोणत्या? तर त्या असतात इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन्स. ऍडिशन रिएक्शन्स म्हणजे काय? मागच्याच व्हिडिओमध्ये पाहिलं आपण की ज्या रिएक्शन्स मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त रिएक्टंट्स रिएक्ट होतात आणि त्यांच्यापासून एकच प्रोडक्ट मॉलिक्यूल तयार होतो त्या रिएक्शनला म्हणायचं असतं ऍडिशन रिएक्शन्स. ओके, आणि न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन म्हणजे काय? तर ज्या ऍडिशन रिएक्शन मध्ये सुरुवातीला न्यूक्लियोफाईल अटॅक करतो त्या रिएक्शनला म्हणायचं असतं न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन्स. ओके, एक एक रिएक्शन्स आपण पाहूया. स्टार्ट न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन्स. आता यामध्ये पहिली रिएक्शन आपण पाहूया. मी असं म्हणेन ऍडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड. कोणावरती? तर अल्डिहाइड आणि कीटोन वरती. पहिला रिएक्शन पहा, ऍडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड. ऍडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड. ऍडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड. हायड्रोजन सायनाइडचा फॉर्म्युला HCN. हायड्रोजन सायनाइडचा फॉर्म्युला काय? HCN. और त्यालाच म्हटलं जातं फॉर्मोनायट्राइल देखील. त्यालाच काय म्हटलं जातं? त्यालाच फॉर्मोनायट्राइल देखील म्हटलं जातं. पहिली रिएक्शन पाहिजे पहा, ऍडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड ओके किंवा फॉर्मोनायट्राइल ऑन अल्डिहाइड और कीटोन. तर ही रिएक्शन सुरू व्हायच्या अगोदरच मला एक तुम्हाला जनरल कन्सेप्ट सांगायची. जनरल कन्सेप्ट पहा इथं मी असं घेईल RC डबल बॉन्ड OH. RC डबल बॉन्ड OH हा अल्डिहाइड आहे. याच्यावरती आपण घेऊया HCN ची रिएक्शन. कोणासोबत? HCN. तर HCN मधला CN मायनस कोणता? CN मायनस हा न्यूक्लियोफाईल आहे आणि हा कार्बन आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा कार्बन आहे. कार्बन पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजन पार्शियल निगेटिव्ह चार्ज. मागच्याच लेक्चर मध्ये आपण पाहिलं की कार्बोनिल ग्रुप मधल्या कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 2.5 आहे, ऑक्सिजनची 3.4. कार्बन वरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजन वरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज. या हायड्रोजन सायनाइडचा जो न्यूक्लियोफाईल तर तो सायनाइड इज अ न्यूक्लियोफाईल विच अटॅकिंग ऑन इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पीशीज कार्बोनिल कार्बन. ओके, याच्यावरती अटॅक करेल. हे इलेक्ट्रॉन्स इकडे जातील आणि O मायनस हा H घेतो आणि तयार होतो ते आपल्याला असा प्रोडक्ट. तयार कोणता प्रोडक्ट होतो पहा. तर मी म्हणेल RC पहा कार्बन, त्याला काय जोडलं जातं? त्याला सायनाइड जोडलं जातं. समोर H असतं, O मायनस काय होतं? O मायनस आणि इथं OH. असा ऍडिशन प्रोडक्ट तयार होतो. काय तयार होतो? ऍडिशन प्रोडक्ट. मला रिएक्शन सुरू व्हायच्या अगोदर एवढंच सांगायचं आहे तुम्हाला की अल्डिहाइड किंवा कीटोन मधला हा जो C डबल बॉन्ड O असतो या कार्बनला कार्बोनिल कार्बन म्हणायचं असतं. याला कोणता? कार्बोनिल कार्बन आणि याला कोणता? कार्बोनिल ऑक्सिजन म्हणायचं असतं. कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 2.5 आहे, याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. तर ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 3.4 आहे म्हणून याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज असतो. पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉनची डेफिशियन्सी आणि पार्शियल निगेटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉनचा रिचनेस. न्यूक्लियोफाईल हे नेहमीच इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर वरती अटॅक करत असतात. ओके, ही झाली जनरल. मला जनरल एवढं सांगायचे, न्यूक्लियोफाइल्स आर अटॅकिंग ऑन कार्बोनिल कार्बन ऍटम. ओके, अँड टू फॉर्म अल्कोऑक्साइड आयन. रिएक्शनचं मेकॅनिझम देखील सांगणार आहे, पण सध्याचं रिएक्शन पहा. एक नंबरची रिएक्शन पहा, ऍडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड. ओके, कोणावरती ऍडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड? तर अल्डिहाइड आणि कीटोन या दोघांवरती. पण अगोदर मी जनरल रिएक्शन घेतो अल्डिहाइडची. पहा मी असं म्हणतोय, एक स्टेटमेंट लिहितो जनरल. when aldehydes and ketones, when aldehydes or ketones react with hydrogen cyanide to form corresponding
to form corresponding addition product of cyanohydrines right ना सांग तुम्हाला when aldehydes or ketones react with hydrogen cyanide to form corresponding addition product of cyanohydrines त्यांना काय म्हणायचं असतं सायनोहायड्रिन्स म्हणायचं असतं तर मी तुम्हाला आणखी एक हिंट देतो ती अशी की addition of hydrogen cyanide is a base catalyzed reaction कशी आहे तर base catalyzed reaction it is एवढं देतो it is base catalyzed reaction दूसरा पॉइंट टाकतो it is reversible reaction कोणती रिएक्शन तर रिव्हर्सिबल रिएक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो जनरल रिएक्शन मी तुम्हाला समजून सांगतो पाहिजे का मी असं म्हणेल की हा घेतोय मी कोनिकल फ्लास्क काय घेतोय तुम्ही कोनिकल फ्लास्क रिएक्शन समजून घ्यायची असेल तर तुम्ही इकडे नीट पहा हा घेतला कोनिकल फ्लास्क कोणता घेतला हा कोनिकल फ्लास्क या कोनिकल फ्लास्क मध्ये घेतोय मी अल्डिहाइड काय घेतोय अल्डिहाइड पहा आपण असं म्हणू शकता की हा कोनिकल फ्लास्क आहे काय हा कोनिकल फ्लास्क या कोनिकल फ्लास्क मध्ये अल्डिहाइड घ्यायचा आणि हे जे बीकर आहे या बीकर मध्ये हायड्रोजन सायनाइड घ्यायचं हायड्रोजन सायनाइड जर अल्डिहाइड मध्ये टाकलं तर काय होतं त्याविषयी पाहू शकता तुम्ही पाहिजे जनरल रिएक्शन घेतो मी कोणती रिएक्शन जी आर म्हणजे जनरल रिएक्शन आर सी डबल बॉन्ड ओ एच अल्डिहाइडचा फॉर्म्युला काय जनरल फॉर्म्युला आर सी डबल बॉन्ड ओ एच व्हेन इट रिएक्ट विथ HCN हायड्रोजन सायनाइड ही रिएक्शन येत असताना मी असं लिहितो पहा हा डबल हेडेड ॲरो का लिहितोय रिव्हर्सिबल रिएक्शन आणि ही रिएक्शन बेस कॅटलाइज्ड असते काय असते तर बेस कॅटलाइज्ड असते ओके हा कोणता ग्रुप आहे तर हा अल्डिहाइड ग्रुप आहे कोणता आहे तर हा अल्डिहाइड ग्रुप आहे व्हेन अल्डिहाइड या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घेतलं आपण जनरल एक्झाम्पल घेतलं अल्डिहाइड घेतलं आणि याच्यात काय टाकायचं विद्यार्थी मित्रांनो याच्यात टाकायचे हायड्रोजन सायनाइड काय टाकायचे हायड्रोजन सायनाइड आणि अल्डिहाइडची रिएक्शन हायड्रोजन सायनाइड सोबत होणार आहे पण ही रिएक्शन होण्यासाठी आपल्याला यात डायल्यूट NaOH कोणतं डायल्यूट NaOH किंवा तुम्ही डायल्यूट ऍसिड देखील टाकू शकता बरं का डायल्यूट NaOH किंवा डायल्यूट ऍसिड तिथे आपण बेस घेऊया when aldehyde is react with hydrogen cyanide in presence of base what it gives तर पहा काय होतं तर मी असं म्हणतो तुम्हाला हा जो हायड्रोजन सायनाइड आहे इकडे पहा HCN ही बेस कॅटलाइज्ड रिएक्शन आहे बेस चे पाहिजे काय टाकतो आपण बेस हा OH मायनस काय करतो थोड्या वेळासाठी यातला H प्लस काढून घेतो आणि हे बॉन्ड तुटतो इथं Cn मायनस तयार होतो काय तयार होतो Cn मायनस हा न्यूक्लियोफाइल आहे Cn मायनस काय विद्यार्थी मित्रांनो न्यूक्लियोफाइल Cn मायनस हा जो न्यूक्लियोफाइल आहे हा न्यूक्लियोफाइल कार्बोनिल कार्बन ॲटमवरती अटॅक करतो कुठं कार्बोनिल कार्बन ॲटमवरती का करतो त्याचं कारण सांगतो अल्डिहाइड किंवा कीटोन मध्ये हा जो C डबल बॉन्ड O आहे ह्या कार्बोनिल कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किती तर कार्बोनिल कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.5 आणि ऑक्सिजनची किती 3.4 हा जो कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन आहे कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.5 आणि ऑक्सिजनची 3.4 आणि म्हणून इथं जो डबल बॉन्ड आहे त्या डबल बॉन्ड मधले बॉन्डिंग इलेक्ट्रॉन ओढून घेण्याची टेंडन्सी कोणाची असते ऑक्सिजनची असते आणि म्हणून याच्यावरती कोणता चार्ज याच्यावरती असतो पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि याच्यावरती कोणता असतो याच्यावरती असतो पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज व्हेन अल्डिहाइड इज रिएक्ट विथ हायड्रोजन सायनाइड पासून Cn- न्यूक्लियोफाइल तयार होतो Cn- इज अ न्यूक्लियोफाइल इलेक्ट्रॉन रिच स्पीशीज ही इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर वरती अटॅक करते कार्बन सायनाइड नवीन बॉन्ड तयार होतो त्यावेळेस हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे जातात O कंप्लीट मायनस होतो आणि O मायनस सबट्रॅक्ट द H प्लस टू फॉर्म पहा काय तयार होतं सांगा हा R हा C हा H R च्या जागी R कार्बनच्या जागी कार्बन हायड्रोजनच्या जागी हायड्रोजन ओके Cn- न्यूक्लियोफाइल या कार्बोनिल कार्बन ॲटमवरती अटॅक करतो आणि इथं कार्बन आणि सायनाइड यांच्यात बॉन्ड जोडला जातो इथं डबल बॉन्ड आहे सुरुवातीला कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे पण सायनाइड कार्बनला जोडल्यामुळे कार्बन सायनाइड हा सिंगल बॉन्ड तयार होतो आणि हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे जातात O- हा राहिलेल्या H प्लस ला ओढून घेतो आणि इथे पहा विद्यार्थी मित्रांनो तयार होतो हा कंपाऊंड हा याचं नाव काय आहे हा जनरल फॉर्म्युला कोणाचा आहे अल्डिहाइडचा
हा कोण आहे बरं कंपाऊंड, तर हा आहे हायड्रोजन सायनाइड. कोणता आहे हा, हायड्रोजन सायनाइड. आणि हा जो प्रोडक्ट तयार झालाय याचं नाव काय, तर विद्यार्थी मित्रांनो याला म्हणतो आपण अल्डिहाइड सायनोहायड्रीन. काय म्हणतो आपण याला, अल्डिहाइड सायनोहायड्रीन. सायनोहायड्रीन असं आपण म्हणत असतो. सोपं आहे. ओके, आता एक्झाम्पल घेतो. आता काय घेतो तर एक्झाम्पल. इकडे पहा, हे लक्षात आलं तुमच्या. हा कोणता फ्लास्क आहे, हा कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घेतलं आपण, अल्डिहाइड. अल्डिहाइड म्हणजे RC≡OH. यात काय टाकायचं आपल्याला, हायड्रोजन सायनाइड टाकायचं. काय टाकायचंय, जसं तुम्हाला हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl माहिती ना, हायड्रोक्लोरिक ऍसिड, तसंच हायड्रोजन सायनाइड हे आहे. ओके, यातला बॉन्ड ब्रेक होतो, जसा HCl मधला तुटतो तसा H+Cl- होतो, तसं H+Cl-. तर HCl टाकलं, ही रिएक्शन अल्डिहाइड आणि हायड्रोजन सायनाइड च्या मध्ये होते. पण ही रिएक्शन होण्यासाठी कॅटलिस्ट म्हणून काय टाकतो आपण, एक तर बेस टाकू शकता किंवा ऍसिड. तर आपण इथे एक शब्द वापरलाय, इट इज अ बेस कॅटलाइज्ड रिएक्शन. आणि म्हणून इथं काय टाकलं आपण, डायल्यूट सोडियम हायड्रॉक्साईड टाकलं. तर काय होतं अल्डिहाइडची रिएक्शन हायड्रोजन सायनाइड सोबत होते. पण कशी होते, तर हायड्रोजन सायनाइड टाकल्यानंतर याच्यापासून काय तयार होतं, हायड्रोजन सायनाइड पासून तयार होतं H+ आणि Cl-. Cl- हा इलेक्ट्रॉन रिच स्पीशीज आहे, तो न्यूक्लिओफाइल आहे. न्यूक्लिओफाइल हे इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटरवर अटॅक करतात. आणि म्हणून Cl- हा या कार्बन ॲटमवर अटॅक करणार. कार्बन सायनाइड बॉन्ड तयार होणार. हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे जाणार, O- होणार, तो H+ ला ओढून घेणार आणि हा कंपाऊंड तयार होतो. याचं नाव आहे अल्डिहाइड सायनोहायड्रीन. काय नाव त्याचं, अल्डिहाइड सायनोहायड्रीन. आता एक्झाम्पल घेतोय. एक्झाम्पल पहा किती सोपं घेतोय. मी असं म्हणतोय, वेन, इथे पहा आता तुम्ही एक्झाम्पलचं म्हणजे मी स्टेटमेंट देतो, तुम्ही त्याचं प्रोडक्ट लिहू शकता. ओके, एक्झाम्पल नंबर 1. वेन असेटाल्डिहाइड, वेन किंवा अगोदर फॉर्मॅल्डिहाइड घेऊ. चला, वेन फॉर्मॅल्डिहाइड is react with hydrogen cyanide, शॉर्टकट लिहिला, हायड्रोजन सायनाइड. इट गिव्स काय दिलं बरं, आता तुम्ही सांगता रिएक्शन येतात. हा सांगा काय घ्यायचं, कोनिकल फ्लास्क मध्ये अल्डिहाइड आपल्याला फॉर्मॅल्डिहाइड घ्यायचं. फॉर्मॅल्डिहाइडचा फॉर्म्युला कोणता, HCOOH. हा घेतला फॉर्मॅल्डिहाइड. ओके, फॉर्मॅल्डिहाइडची रिएक्शन कोणासोबत, हायड्रोजन सायनाइड सोबत. ओके, आणि ही रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ कोणाच्या होती विद्यार्थी मित्रांनो, तर ही रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ बेस होते. OH- याचा अर्थ काय, डायल्यूट NaOH टाकलं, बेस ची टेंडेन्सी OH- सोडण्याची असते. आणि म्हणून OH- काय इंडिकेट करतं, ही बेस कॅटलाइज्ड रिएक्शन आहे. ओके, तर काय होतं, हा फॉर्मॅल्डिहाइड आहे आणि हा हायड्रोजन सायनाइड आहे. हायड्रोजन सायनाइड मधलं H+Cl-, याच्यातला हा बॉन्ड तुटणार आहे. ओके, हा Cl-. नंतर इथे तुम्हाला माहिती आहे कार्बन वरती कोणतं चार्ज आहे, पार्शियल पॉझिटिव्ह, ऑक्सिजन वरती पार्शियल निगेटिव्ह. ओके, आता हा जो निगेटिव्हली चार्ज स्पीशीज असणार आहे तो कुठे अटॅक करणार आहे, Cl- न्यूक्लिओफाइल इज अटॅकिंग ऑन दिस कार्बोनिल कार्बन ॲटम. याच्यावरती अटॅक करणार आहे. आणि याच्यावरती अटॅक करणार म्हणजे इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे जाणार, O- होणार, O- कोणाला ओढून घेणार, H+ ला ओढून घेणार. आणि इथं तयार होईल, सांगा प्रोडक्ट HCH. पहा किती सोपं आहे, हायड्रोजन कार्बन हायड्रोजन जशाच तसं HCH. नंतर हा न्यूक्लिओफाइल या कार्बनला जोडायचा. ओके, हा जोडला आणि हे इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजन कडे जर गेले तर O- होईल. आणि O- म्हणजे अल्कोऑक्साइड आयन तयार झालाय. हा कोणता तयार झालाय, अल्कोऑक्साइड आयन. अल्कोऑक्साइड आयनची टेंडन्सी काय असते, H+ ला खेचून धरण्याची असते. O- इकडचे H+ ओढून घेईल आणि इथं तयार होईल OH. मग सांगा काय तयार झालं, तर याचं नाव आहे फॉर्मॅल्डिहाइड. काय नाव याचं, फॉर्मॅल्डिहाइड. ओके, याचं नाव काय आहे, याचं नाव आहे हायड्रोजन सायनाइड. काय नाव याचं, तर याचं नाव आहे हायड्रोजन सायनाइड. आणि हा जो प्रोडक्ट तयार झालाय याचं नाव काय पहा, फॉर्मॅल्डिहाइड सायनोहायड्रीन. याचं नाव काय, तर याचं नाव आहे फॉर्मॅल्डिहाइड सायनोहायड्रीन. काहीच नाही, सोपं नाव आहे, फॉर्मॅल्डिहाइड सायनोहायड्रीन हे त्याचं नाव. सर किती सोपं आहे हे पहा. वेन अल्डिहाइड or ketone react with hydrogen cyanide to form corresponding
ऍडिशन प्रोडक्ट, कोणता करस्पॉन्डिंग ऍडिशन प्रोडक्ट ऑफ सायनोहायड्रीन, आणि यांना काय म्हटलं जातं करस्पॉन्डिंग सायनोहायड्रीन. आयडियाइड असेल त्याची रिएक्शन हायड्रोजन सायनाइड सोबत झाली तर त्याचं नाव काय आयडियाइडचा सायनोहायड्रीन म्हणून आयडियाइड सायनोहायड्रीन. फॉर्मॅल्डिहाइड ची रिएक्शन हायड्रोजन सायनाइड सोबत झाली तर त्याचं नाव काय फॉर्मॅल्डिहाइड सायनोहायड्रीन असं म्हणायचं असतं. आणि या रिएक्शनचे वैशिष्ट्य काय तर आयडियाइड आणि कीटोन यांच्या रिएक्शन ज्यावेळेस हायड्रोजन सायनाइड सोबत होतात त्यावेळेस या रिएक्शन बेसच्या माध्यमात होतात. कोणाच्या माध्यमात होतात तर बेसच्या माध्यमात. म्हणजे काय तर जर फॉर्मॅल्डिहाइड असेल, हे जर फॉर्मॅल्डिहाइड असेल याच्यात जर आपण हायड्रोजन सायनाइड टाकलं तर ती रिएक्शन होण्यासाठी म्हणून आपल्याला एक तर त्याच्यात डायल्यूट NaOH टाकावं लागेल किंवा डायल्यूट HCl टाकावं लागेल. वरती मी म्हणलं बेस कॅटलिस्ट म्हणून आपण याच्यात काय टाकणार तर डायल्यूट NaOH टाकणार. आणि म्हणून मी इथं एरोवरती काढले OH- याचा अर्थ दिस इज अ बेस कॅटलिस्ट रिएक्शन. आणि त्याचबरोबर मी असं म्हणतो फॉर्मॅल्डिहाइड ची रिएक्शन हायड्रोजन सायनाइड सोबत जर झाली तर फॉर्मॅल्डिहाइड सायनोहायड्रीन तयार झालं. ओके, तर सायनाइड ना अटॅक केला आणि ONH+ केलं तर फॉर्मॅल्डिहाइड सायनोहायड्रीन तयार झाला. परत याचं डिकम्पोजिशन होऊन काय तयार होणार आहे फॉर्मॅल्डिहाइड आणि हायड्रोजन सायनाइड होणार आहे. म्हणून ही मी रिव्हर्सिबल रिएक्शन दाखवलेली आहे. कशी रिएक्शन आहे तर इट इज अ रिव्हर्सिबल रिएक्शन आल्सो. ओके, हे झालं एक्झाम्पल नंबर 1. मी प्रश्न विचारतो तुम्हाला, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ हायड्रोजन सायनाइड ऑन असेटाल्डिहाइड. काय असेल बरं दुसरं एक्झाम्पल. आता तुम्हाला लिहिता येईल का नंतर तुम्हाला मेकॅनिझम सांगतो. दुसरं एक्झाम्पल सांगा कोणाची रिएक्शन. आणि हायड्रोजन सायनाइडलाच काय म्हटलं जातं तर हायड्रोजन सायनाइडलाच विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा हायड्रोजन सायनाइड इज आल्सो कॉल्ड ॲज अ फॉर्मोनायट्राइल. त्यालाच काय म्हटलं जातं फॉर्मोनायट्राइल. कधी कधी तुम्हाला असाही प्रश्न असतो व्हॉट इज द ऍक्शन ऑफ फॉर्मोनायट्राइल ऑन असेटाल्डिहाइड. तर तुम्हाला ती रिएक्शन लिहिता आली पाहिजे. लिहिणार ना मग आता. हा चला सांगा असेटाल्डिहाइडचा फॉर्म्युला काय तर असेटाल्डिहाइडचा फॉर्म्युला CH3 C डबल बॉन्ड OH CH3 C डबल बॉन्ड OH असेटाल्डिहाइड. याची रिएक्शन कोणासोबत हायड्रोजन सायनाइड सोबत. ओके, काय करायचं दोन एरो काढायचे. वरचा हाफ हेडेड एरो आणि खालचा पण हाफ हेडेड एरो. एकाची डायरेक्शन पलीकडे दाखवायची, तिकडची डायरेक्शन इकडे दाखवायची. ओके, आणि एरोवरती काय लिहायचं OH- याचा अर्थ काय इट इज अ बेस कॅटलिस्ट रिएक्शन. म्हणजे आपण असं म्हणू शकता हा कोनिकल फ्लास्क आहे. या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण घेणार आहोत असेटाल्डिहाइड. काय घ्यायचं असेटाल्डिहाइड. त्यात टाकायचं हायड्रोजन सायनाइड. आणि ही रिएक्शन घडवून आणायची असेल तर आपल्याला कॅटलिस्ट टाकावं लागेल. जसं तुम्हाला माहिती आहे दुधापासून दही तयार करायचं असेल तर ती प्रोसेस चालू असताना विरजन नावाचा पदार्थ टाकला जातो. विरजन इज अ कॅटलिस्ट. विरजन हा कसा असतो तर कॅटलिस्ट असतो. तसंच विद्यार्थी मित्रांनो तर ही रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ बेस होते. डायल्यूट NaOH किंवा डायल्यूट HCl. डायल्यूट NaOH हा बेस आहे आणि डायल्यूट HCl हा ऍसिड आहे. म्हणून तुम्हाला असंही सांगेल की दिस इज अ ऍसिड ऑर बेस कॅटलाइज्ड रिएक्शन. तर इथे मी लिहिले इट इज अ बेस कॅटलाइज्ड रिएक्शन. म्हणजे बेस हा कॅटलिस्ट म्हणून वापरला जातो. आणि नंतर इट इज अ रिव्हर्सिबल रिएक्शन. अल्डिहाइडची किंवा कीटोनची हायड्रोजन सायनाइड सोबतची रिएक्शन ही कशी असते ही रिव्हर्सिबल असते. याचा अर्थ काय हे दोन रिएक्टंट रिएक्ट होऊन हा प्रोडक्ट तयार होईल आणि त्या प्रोडक्टचे डिकम्पोजिशन होऊन परत दोन रिएक्टंट तयार होतील आणि म्हणून ही रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. ज्या रिएक्शन मध्ये रिएक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये आणि प्रोडक्टचं कन्व्हर्जन पुन्हा रिएक्टंट मध्ये होत असतं त्या रिएक्शनला आपण रिव्हर्सिबल रिएक्शन्स असं म्हणत असतो. ओके, हा चला सांगा बघा ते हा कोणता आहे हा असेटाल्डिहाइड आहे. ओके, मग तुम्हाला असं लिहिता आलं पाहिजे असेटाल्डिहाइड जर असेल तर या कार्बनवरती कोणता चार्ज मी म्हणतोय म्हणून नाही तर कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.5 आहे, ऑक्सिजनची 3.4 आहे आणि म्हणून ऑक्सिजनची टेंडन्सी हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढण्याची असते आणि म्हणून कार्बनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजनवरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज. ओके, आणि हा जो हायड्रोजन सायनाइड आहे हा अनसिमेट्रिकल रिएजंट आहे. याचा हा बॉन्ड जर तुटला तर सायनाइडची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे म्हणून Cn- आणि H+ असतो. हा न्यूक्लियोफाइल कुठे अटॅक करणार आहे हा न्यूक्लियोफाइल Cn- अटॅक करणार आहे या कार्बोनिल कार्बन ॲटमवरती. Cn- इज अटॅकिंग ऑन कार्बोनिल कार्बन ॲटम. याच्यावर अटॅक करेल. हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे जातील. ओके, O- कोणा ओढून घेईल H+ ला ओढून घेईल. काय त्यावेळेस सांगा हा सांगा. तर इथे लिहिणार मी CH3. ओके, CH3
कार्बन एच, तुम्हाला मी सांगितलंय CH3 कार्बन आणि एच अशाला असायचं. ओके, त्यानंतर CN न अटॅक केल्यामुळं कार्बन आणि सायनो यांच्यात बॉन्ड जोडला जाईल आणि O मायनस आणि H+ तयार होईल OH. हा कोणता आहे तर हा आहे असेटाल्डिहाइड. हा कोणता आहे तर हा आहे असेटाल्डिहाइड. याचं नाव माहिती तुम्हाला हायड्रोजन सायनाइड. याचं नाव काय हायड्रोजन सायनाइड. आणि याचं नाव काय बरं, याचं नाव काय तर पाहणं आयडिहाइडची रिएक्शन हायड्रोजन सायनाइड सोबत जर झाली तर प्रोडक्ट जो तयार होतो ऍडिशन प्रोडक्ट, कोणता ऍडिशन प्रोडक्ट, त्याला आयडिहाइड सायनोहायड्रिन म्हणायचं असतं. जर हा असेटाल्डिहाइड असेल, when acetaldehyde is react with hydrogen cyanide in presence of base it gives, याचं नाव लिहायचं acetaldehyde cyanohydrin. काय नावाचं acetaldehyde cyanohydrin हा तयार झाला. आणि या प्रोडक्टला ऍडिशन प्रोडक्ट म्हणतो. का म्हणतो त्याचं कारण ही रिएक्शन ऍडिशन प्रकरणात झालेली. कोणत्या प्रकरणात झाली तर ऍडिशन. जे प्रोडक्ट ऍडिशन टाइप ऑफ रिएक्शन न तयार होतात त्यांना ऍडिशन प्रोडक्ट असं म्हणतो. तुम्ही पाहतात ना, हा एक मॉलिक्यूल आहे, हा दुसरा मॉलिक्यूल आहे, हे दोन मॉलिक्यूल एकत्र म्हणजे हे दोन मॉलिक्यूल रिएक्ट झाले आणि यांच्यापासून एकच प्रोडक्ट मॉलिक्यूल तयार झाला, म्हणून या प्रोडक्टला ऍडिशन प्रोडक्ट असं म्हटलं जातं. ओके, हे झालं. आता तुम्हाला मी मेकॅनिझम सांगणार आहे. काय सांगणार आहे रिएक्शनचं तर कोणत्या रिएक्शनचं मेकॅनिझम सांगतोय का तर मी असं म्हणेल ह्या रिएक्शनचं मेकॅनिझम सांगणार 2 नंबरचं. ओके, काय सांगतो तर मेकॅनिझमचा पार्ट इकडे देतोय. मेकॅनिझमचा पार्ट इकडे देतोय. पहा मेकॅनिझम लिहायचंय इकडचं हे मोडतो मी. आणि हा तुम्ही सांगू शकता हे राहिले होते का when formaldehyde is reactive with hydrogen cyanide it gives, मोडणार मी पुन्हा formaldehyde cyanohydrin. तुम्ही लिहून घ्या वहीवरती formaldehyde cyanohydrin, formaldehyde cyanohydrin. आणि तसंच इथं when acetaldehyde is reactive with hydrogen cyanide it gives acetaldehyde cyanohydrin. आता ही जी 2 नंबरची रिएक्शन आहे असेटाल्डिहाइडची रिएक्शन हायड्रोजन सायनाइड सोबत तयार झालं असेटाल्डिहाइड सायनोहायड्रिन, या रिएक्शनचं मेकॅनिझम सांगतोय. काय सांगतो तुम्हाला मी या रिएक्शनचं मेकॅनिझम सांगतोय. पहा ते मेकॅनिझम कसं आहे तर. आणि मेकॅनिझम म्हणजे काय तर मेकॅनिझम म्हणजे स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन. मेकॅनिझम म्हणजे काय तर स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन, कशी ती रिएक्शन होत असते त्याच्याविषयी मेकॅनिझम लिहितो. तुम्ही कोणत्या रिएक्शनचं या रिएक्शनचं मेकॅनिझम लिहितो. ओके, मेकॅनिझम मी असं म्हणेल की इट इज अ SN2 रिएक्शन. इट इज SN2 रिएक्शन मेकॅनिझम. कोणती तर इट इज अ SN2 रिएक्शन मेकॅनिझम. ही SN2 टाइपची रिएक्शन मेकॅनिझम आहे. ओके, तर पहा मी असं म्हणेल स्टेप 1 कोणती तर स्टेप 1 फॉर्मेशन ऑफ अल्कोऑक्साइड आयन. कोणता फॉर्मेशन ऑफ अल्कोऑक्साइड आयन, फॉर्मेशन ऑफ अल्कोऑक्साइड आयन. आता मला सांगा तुमच्या समोर आहे ही रिएक्शन होत असताना हा असेटाल्डिहाइड आहे आणि हा हायड्रोजन सायनाइड आहे. हा जो हायड्रोजन सायनाइड आहे ओके पहा ही बेस कॅटलाइज्ड रिएक्शन आहे. कोणती ही बेस कॅटलाइज्ड रिएक्शन आहे. ओके, तर मी असं म्हणेल की हा OH मायनस किंवा चला फॉर्मेशन ऑफ अल्कोऑक्साइड कसं होतं तर तो हायड्रोजन सायनाइड जो आहे कोणता हायड्रोजन सायनाइड. हायड्रोजन सायनाइडचं काय होतं तर हायड्रोजन सायनाइडचं कन्वर्जन होतं H+ आणि Cn- मध्ये. आणि तुम्हाला लक्षात येण्यासाठी आणखी पुढे जाऊन सांगतो तुम्हाला पहा तर हा जो हायड्रोजन सायनाइड असतो त्याचं ऍक्च्युअल स्ट्रक्चर कसं असतं HC≡N असतं. कसं असतं HC≡N. हा जो असतो C≡N त्याला सायनाइड ग्रुप म्हटलं जातं. सायनाइड ग्रुपची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे. आणि हा जो बॉन्ड तुम्हाला दिसतोय का हा H आणि C मधला तर हा जो बॉन्ड आहे का सायनो ग्रुपची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे. इथं तयार होतं H+ आणि Cn-. काय तयार होतं Cn- हे तयार होतं H+ आणि Cn-. यालाच आपण कसं लिहितो थोडक्यात त्याला आपण असं लिहितो Cn-. काय लिहितो आपण त्याला थोडक्यात Cn- असं लिहितो. ओके, हे Cn- कोणता आहे हा तर Cn-. आता असं म्हणेल तुम्हाला असेटाल्डिहाइडचे तुम्हाला माहितच आहे. असेटाल्डिहाइडचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला कोणता आहे पहा CH3 C≡OH हे इथं CH3 C≡OH. ओके, हा जो आहे इथं Cn- तयार झाला हा काय आहे हा न्यूक्लिओफाइल आहे. हा काय तर
न्यूक्लिओफाईल आहे. Cn मायनस काय तर न्यूक्लिओफाईल. ज्यावेळेस असेटाल्डिहाइडची रिएक्शन हायड्रोजन सायनाइड सोबत होईल त्यावेळेस हा हायड्रोजन सायनाइड जो आहे हायड्रोजन सायनाइडचं काय होईल तर हेटेरोलिसिस होईल. हा हेटेरोलिसिस का होईल तर हा जो OH मायनस असतो OH मायनस H प्लस ला ओढून घेतो. हा बॉन्ड हेटेरोलिटिकली ब्रेकडाऊन होतो. H प्लस म्हणजे H2O, H प्लस म्हणजे काय तर H2O आणि Cn मायनस तयार होतं. ओके, आता तो जो Cn मायनस आहे Cn मायनस न्यूक्लिओफाईल आहे. Cn मायनस न्यूक्लिओफाईल कुठे अटॅक करतो तर हा जो असेटाल्डिहाइडचा मॉलिक्यूल आहे कार्बनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजनवरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज. तर Cn मायनस न्यूक्लिओफाईल कुठे अटॅक करणार आहे सांगा बरं. तर Cn मायनस इज अ न्यूक्लिओफाईल विच अटॅकिंग ऑन कार्बोनिल कार्बोनेटम वरती आणि हा बॉन्डिंग इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे जातील आणि काय तयार होईल बरं इथं तर इथं तयार होईल सांगता येईल तुम्हाला काय तयार होईल तर पहा इथं हा CH3 जसे तसा कार्बन समोर H CH3 हा इथे लिहिला कार्बन H आणि हा सायनो ग्रुप अटॅक करतो. हे जे इथं दोन इलेक्ट्रॉन तुम्हाला दिसतात या इलेक्ट्रॉनच्या मदतीनं कार्बन आणि सायनो ग्रुप कोणता कार्बन आणि सायनो ग्रुप यांच्यात बॉन्ड फॉर्म होतो आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत का डबल बॉन्ड मधले हे इलेक्ट्रॉन्स कोणाकडे तर ते ऑक्सिजन कडे असतील. कोणाकडे असतील तर ऑक्सिजन कडे. म्हणजे ऑक्सिजन वरती कोणता चार्ज येईल तो मायनस चार्ज येईल. कोणता चार्ज येईल मायनस चार्ज. O मायनस हा कोणता आयन तयार झाला इथं तयार झाला हा अल्कोऑक्साइड आहे. कोणता आयन तर अल्कोऑक्साइड आयन तयार झाला. पहिली स्टेप कोणती पहा बरं फॉर्मेशन ऑफ अल्कोऑक्साइड आयन. ते कसं तयार झालं तर कोनिकल फ्लास्क मध्ये हायड्रोजन सायनाइडचं हेटेरोलिसिस होऊन प्रोटॉन आणि सायनाइड हे तयार झालं. सायनाइड न्यूक्लिओफाईल हा असेटाल्डिहाइडच्या कार्बोनिल कार्बोनेटवर अटॅक करतो आणि तयार होतं अल्कोऑक्साइड आयन. अल्कोऑक्साइड आयन हा कोणापेक्षा स्ट्रॉंग आहे अल्कोऑक्साइड आयन हा कोणापेक्षा स्ट्रॉंग आहे तर अल्कोऑक्साइड आयन हा बेस OH मायनस पेक्षाही स्ट्रॉंग आहे आणि ह्यांची टेंडेन्सी काय असते तर अल्कोऑक्साइडची टेंडेन्सी H प्लस ओढून घेण्याची असते. काय ओढून घेण्याची असते H प्लस ओढून घेण्याची असते आणि म्हणून स्टेप सेकंड टाकतोय प्रोटोनेशन. कोणतं तर प्रोटोनेशन. अल्कोऑक्साइड आयन abstract the proton to form a corresponding cyanohydride. आता पहा ह्या स्टेप मध्ये काय तयार झालं या स्टेप मध्ये तयार झाले CH3 कार्बन H ओके इथं Cn इथं O मायनस हा अल्कोऑक्साइड आयन हा काय तर अल्कोऑक्साइड आयन काय करतो ह्या हायड्रोजन सायनाइड मधला हा जो प्रोटॉन आहे का हा प्रोटॉन हायड्रोजन सायनाइड मधला हा जो प्रोटॉन आहे हा प्रोटॉन कोण उडून घेतो अल्कोऑक्साइड आयन abstract the proton which is released from hydrogen cyanide to form काय करायला सांगा CH3 कार्बन H ओके खाली काय तर खाली सायनाइड आणि O मायनस आणि H प्लस मिळून तयार होईल OH. ओके काय तयार होईल तर हा प्रोडक्ट तयार होईल. ही एक स्टेप आणि ही दुसरी स्टेप. या रिएक्शनचं मेकॅनिझम किती स्टेप मध्ये आहे तर या रिएक्शनचं मेकॅनिझम 2 स्टेप मध्ये आहे. पहिली स्टेप कोणती फॉर्मेशन ऑफ अल्कोऑक्साइड आयन आणि दुसरी स्टेप कोणती प्रोटोनेशन. दुसरी स्टेप कोणती तर प्रोटोनेशन ऑफ अल्कोऑक्साइड आयन आपण त्याला असं म्हणू शकतो. ओके हे झालं म्हणजे हे मेकॅनिझम कसं सांगितलं तर असेटाल्डिहाइडची रिएक्शन जर हायड्रोजन सायनाइड सोबत झाली इन प्रेझेन्स ऑफ बेस तर असेटाल्डिहाइड सायनोहायड्रिन तयार होतं. मेकॅनिझम ही कोणती आहे तर SN2 रिएक्शन मेकॅनिझम आहे. कोणती तर SN2 रिएक्शन मेकॅनिझम आहे. ओके तुम्हाला आणखी डिटेल करून सांगतोय. स्टेप 1 कोणती फॉर्मेशन ऑफ अल्कोऑक्साइड आयन. तुम्ही आताच पाहिलं असेल की असा आपण कोनिकल फ्लास्क घेतो. काय घेतो आपण असा कोनिकल फ्लास्क घेतो. कोनिकल फ्लास्क मध्ये जर आपण घेतलं असेटाल्डिहाइड काय घेतलं आपण असेटाल्डिहाइड आणि त्याच्यात जर टाकलं आपण HCN टाकलं आणि त्याच्यात बरोबर आपण काय टाकतो NaOH टाकतो. काय टाकतो तर NaOH टाकतो म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ OH मायनस रिएक्शन असते. तर हे OH मायनस चं फंक्शन काय असतं तुम्ही म्हणता सर OH मायनस का घेतलं नाही का घेतलं त्याचं कारण OH मायनस हा आयन काय करतो हायड्रोजन सायनाइड मधला H प्लस ओढून घेतो. काय ओढून घेतो H प्लस ओढून घेतो आणि म्हणून हा बॉन्ड हेटेरोलिटिकली ब्रेकडाऊन होतो. H प्लस म्हणजेच Cn मायनस आणि हा H प्लस कोणासोबत असतो तर खरं पाहता हा H प्लस कोणासोबत असतो OH मायनस आणि H प्लस मिळून काय तयार होतं H2O तयार होतो. मग OH मायनसचं काय फंक्शन असतं तर OH मायनसचं फंक्शन H प्लस ला ओढून घेण्याचं असतं जेणेकरून सायनाइड हा न्यूक्लिओफाईल तयार होतो. आणि तयार झालेला सायनाइड काय करतो सायनाइड हा न्यूक्लिओफाईल कार्बोनिल कार्बोनेटमध्ये अटॅक करतो. काय तयार होतं अल्कोऑक्साइड आयन तयार होतो आणि अल्कोऑक्साइड आयन हे कोणापेक्षा स्ट्रॉंग बेस आहे
अल्कोक्साइड आयन हा OH मायनस पेक्षाही स्ट्रॉंग बेस आहे आणि म्हणून इथं तयार झालेला जो अल्कोक्साइड आयन असतो का, खरं पाहता इथं जे H2O तयार होतं पहिल्या स्टेप मध्ये, ते H2O मधलं काय ओढून घेतं, यातलं H प्लस ओढून घेतं आणि परत OH मायनस कशाला तसं. हा H प्लस म्हणजे कुठला, H2O मधला H प्लस ओढून घेतला आणि इथं तयार झालं CH3CH आणि प्लस तुम्ही बाय प्रोडक्ट म्हणून काय लिहू शकता, OH मायनस. जर तुम्ही इथं OH मायनस घेतलं तर तुम्ही तो OH मायनस लिहू शकता. हे पुन्हा रिजनरेट होतं, हे पुन्हा काय होतं, रिजनरेट होतं. म्हणजे ते काय असतं, तर ते कॅटलिस्ट असतं. ते काय असतं, तर कॅटलिस्ट. म्हणून आपण म्हणतो दिस रिएक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ बेस. बेस काय घेतो आपण लक्षात तुमच्या, त्यामुळं. आणि म्हणून तुम्ही हे OH मायनस इथं लिहिलं काय किंवा इथं लिहिलं नाही काय, काही फरक पडत नाही. HCl चं हेटेरोलिसिस होण्यासाठी आपण काय घेतो, तर बेस घेत असतो. ओके, पहिली स्टेप फॉर्मेशन ऑफ अल्कोऑक्साइड आयन. आणि अल्कोऑक्साइड आयन तयार जर झाला तर अल्कोऑक्साइड आयन काय अब्स्ट्रॅक्ट करतो, अल्कोऑक्साइड आयन पण इथं जे तयार झालेलं H प्लस आहे का, तो H प्लस ओढून घेण्याचं काम करतो आणि इथं तयार झाला आपला ऍडिशन प्रोडक्ट. तो कोणता, तो तुम्हाला माहिती आहे, असेटाल्डिहाइड. कोणता आहे, तर असेटाल्डिहाइड सायनोहायड्रिन हा प्रोडक्ट इथं तयार झाला. ओके, या रिएक्शन्स कोणाच्या झाल्या, तर हायड्रोजन सायनाइडच्या रिएक्शन झाल्या कोणासोबत, तर ह्या आल्डिहाइड सोबत झाल्या. कोणासोबत झाल्या, आल्डिहाइड सोबत. मग तुम्ही आता विसरणार नाही, मला असं वाटतं, व्हेन आल्डिहाइड रिएक्ट विथ हायड्रोजन सायनाइड इट फॉर्म आल्डिहाइड सायनोहायड्रिन. ओके, म्हणजे फॉर्माल्डिहाइडची रिएक्शन जर झाली तर फॉर्माल्डिहाइड सायनोहायड्रिन. असेटाल्डिहाइडची रिएक्शन हायड्रोजन सायनाइड सोबत झाली तर असेटाल्डिहाइड सायनोहायड्रिन तयार होईल. मग मला सांगा, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ हायड्रोजन सायनाइड म्हणजेच फॉर्मोनायट्राइल ऑन बेन्झाइडाइड. काय सांगताल बरं तुम्ही मग आता, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ, सांगा व्हॉट इज द ऍक्शन ऑफ. इथं मी मोडतो का, इथं मोडतोय बा. एक्झाम्पल दुसरं घेतोय, एक्झाम्पल दुसरं नाही, सॉरी तिसरं एक्झाम्पल. किती एक्झाम्पल, तर तिसरं एक्झाम्पल घेतोय. आणि तुम्हाला देखील त्याचं मेकॅनिझम लिहायचं आहे. त्याचं काय करायचं, आपल्याला मेकॅनिझम लिहायचं आहे. ऍक्शन ऑफ हायड्रोजन सायनाइड ऑन बेन्झाइडिहाइड काय होईल बरं, विचार करा थोडासा, काय तयार होईल तर विचार करा. इथं लिहितो, मोडतो हा, हे सगळंच मी असं नाही, प्रश्नच येतोय डायरेक्ट क्वेश्चन. व्हॉट इज action of hydrogen cyanide on benzaldehyde okay, what is action of hydrogen cyanide on benzaldehyde? Give its reaction mechanism. लिहिता येईल का, give its reaction mechanism सांगा, लिहिता येईल का तुम्हाला, give its reaction mechanism. अगोदर आपण काय पाहू, तर अगोदर आपण पाहूया रिएक्शन काय होतं. तर सांगा, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ बेन्झाइडाइड. तर बेन्झाइडाइडचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. बेन्झाइडाइडचा फॉर्म्युला कोणता, C6H5 C डबल बॉन्ड OH हा घेतला इथून, दिसतं तुम्हाला, C डबल बॉन्ड OH, C6H5 C डबल बॉन्ड OH बेन्झाइडाइड. When benzaldehyde is react with hydrogen cyanide. ओके, कोणासोबत, हायड्रोजन सायनाइड. तुम्हाला मी हे सांगतोय की Cn म्हणजे काय असतं ऍक्च्युअली, तर हे असं असतं. When benzaldehyde is react with hydrogen cyanide in presence of काय, in presence of base OH minus as a base, hydroxide as a base. तर काय होतं, हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड तुटतो. ओके, इथं काय, हा H प्लस आणि हा Cn मायनस न्यूक्लियोफाइल कोणावरती अटॅक करतो, तुम्हाला माहिती आहे. हा जो C डबल बॉन्ड आहे याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज, हा बेन्झाइडेड हायड्रोजन सायनाइड सोबत रिएक्ट होतो. यातला Cn मायनस हा कार्बोनिल कार्बोनेटवर अटॅक करतो. हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे जातात. हा O मायनस होतो आणि हा काय अब्स्ट्रॅक्ट करतो, H प्लस अब्स्ट्रॅक्ट करतो आणि इथं तयार होतो तो प्रोडक्ट असा. सांगा काय तयार होईल, तर किती सोपं आहे पहा, काय तयार होईल सांगा. तर हा बेन्झाइडेड Cn याच्यावर अटॅक करणार आहे आणि म्हणून तुम्ही लिहू शकता इथं हा Cn. ओके, तुम्हाला हा तुम्ही म्हणता सर आम्हाला असं लिहायला सोपं जातं, हरकत नाही. सगळ्या दिसतं तुम्हाला हे, हा कोणता ग्रुप आहे, तर हा आहे सायनो ग्रुप. कोणता ग्रुप आहे, सायनो. पहा ना, बेन्झाइडेड ह्या Cn मायनस ने याच्यावरती जर अटॅक केला
तर Cn आणि कार्बन यांच्यात बॉन्ड जोडला जातो. हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे जातात. इथं काय तयार होतं O मायनस. O मायनस कोणाला ओढून घेतो O मायनस abstract the H plus to form OH, to form OH. O मायनस आणि H प्लस तयार होतं OH. ओके, हे तयार झालं. याचं नाव आहे बेन्झाइडाइड. बेन्झाइडाइड काय नाव याचं तर याचं नाव आहे बेन्झाइडीहाइड. याचं नाव आहे हायड्रोजन सायनाइड. याचं नाव काय तर हायड्रोजन सायनाइड हे त्याचं नाव आहे. आणि ह्याचं नाव काय when benzaldehyde is react with hydrogen cyanide it gives benzaldehyde cyanohydrin. benzaldehyde cyanohydrin. आणि विद्यार्थी मित्रांनो याला आणखी एक नाव आहे, त्या नावाचा जास्त उच्चार केला जातो. यालाच मँडेलो नायट्राइल असं म्हटलं जातं. कोणतं मँडेलो नायट्राइल असं त्याला म्हटलं जातं. लक्षात ठेवा. विच ऑफ द फॉलोइंग इज मँडेलो नायट्राइल. तर मँडेलो नायट्राइल म्हणजे हा फॉर्म्युला असला पाहिजे. बेन्झाइडाइड सायनोहायड्रिन विच इज कॉल्ड एज अ मँडेलो नायट्राइल. ओके, आता याच रिएक्शनचं जसं आपण मेकॅनिझम इथं पाहिलं होतं असिटाल्डेटचं, त्याच प्रकारे मेकॅनिझम पाहिजे. 1 मिनिटाचा वेळ देतोय तुम्हाला, 1 मिनिटाचा वेळ देतोय, त्या 1 मिनिटाच्या वेळामध्ये तुम्हाला मेकॅनिझम लिहिता येत नाही ते पाहायचं. का बरं 1 मिनिटाच्या याच्यामध्ये तुम्हाला मेकॅनिझम लिहिता येतं का? झालं मेकॅनिझम. मला माहिती आहे की तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ दिलाय, पण तुम्ही अर्ध्याच मिनिटात ते मेकॅनिझम लिहू शकता. बरोबर आहे. त्याचं कारण असिटाल्डेटचं रिएक्शन मेकॅनिझम अगोदर आपण आताच पाहिलेलं आहे. ठीक आहे, चला झालं. 1 मिनिटाचा कालावधी जवळपास माझ्या मते झालेला असावा. बेन्झाइडाइड इज रिएक्ट विथ हायड्रोजन सायनाइड इट गिव्स बेन्झाइडाइड सायनोहायड्रिन और विच इज कॉल्ड एज अ मँडेलो नायट्राइल. त्याला काय म्हणतो आपण मँडेलो नायट्राइल. दिस रिएक्शन इज अ बेस कॅटलाइज्ड रिएक्शन. कशी ती बेस कॅटलाइज्ड रिएक्शन आहे. आणि त्याचबरोबर ह्या सर्व रिएक्शन्स कशा आहेत, ह्या सर्व रिएक्शन रिव्हर्सिबल आहेत. म्हणजे रिएक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये आणि परत प्रोडक्टचं कन्व्हर्जन कशात होत असतं रिएक्टंट मध्ये होत असतं. ओके, आता मी लिहितोय मेकॅनिझम. खाली तिथं पहा, हा पार्ट इथे लिहितोय मी मेकॅनिझम. इथे घेतो मेकॅनिझम. ओके, मेकॅनिझम. आपण असं म्हणूया की हा जो कोनिकल फ्लास्क आहे, या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं आपल्याला, या कोनिकल फ्लास्क मध्ये हे घेतलं आपण बेन्झाइडेट. काय घेतलं आपण बेन्झाइडेट. ओके, मी असं म्हणेल यात घेतलं आपण C6H5HCHO बेन्झाइडेट. यात काय टाकायचं बरं, तर यात टाकायचं आपल्याला हायड्रोजन सायनाइड. बेन्झाइडेट मध्ये नुसतं हायड्रोजन सायनाइड टाकलं म्हणजे ती रिएक्शन होईल का, तर नाही. तर ती रिएक्शन होण्यासाठी आपल्याला काय टाकायचं त्याच्यात OH मायनस हायड्रॉक्साइड आयन्स टाकायचं, तर बेस टाकायचा आहे. ओके, तर मेकॅनिझम करायचं आहे. मेकॅनिझम म्हणजे ही रिएक्शन झालेली आहे. बेन्झाइडेटची रिएक्शन हायड्रोजन सायनाइड सोबत जर झालं तर बेन्झाइडाइड सायनोहायड्रिन हा ऍडिशन प्रोडक्ट तयार होतो. ही कोणत्या प्रकारची रिएक्शन आहे सांगा, तुमच्या डोळ्यासमोर आहे. ही कोणत्या प्रकारची रिएक्शन आहे? हा, ओके, ही ऍडिशन रिएक्शन आहे. पण ही कोणत्या प्रकारची ऍडिशन रिएक्शन आहे, तर न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन. ज्या ज्या ऍडिशन रिएक्शन मध्ये सुरुवातीला न्यूक्लियोफाइल अटॅक करतो त्या रिएक्शनला न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन म्हटलं जातं. आणि म्हणून इथं मेकॅनिझम मध्ये लिहिलं मी, इट इज न्यूक्लियोफिलिक. इट इज न्यूक्लियोफिलिक. इट इज न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन. इट इज न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन. ओके, आणि दुसरा पॉइंट विचारतो तुम्हाला मी, घेतलंय मेकॅनिझम पहिल्या रिएक्शनचं म्हणून विचारतोय की जी मागची असिटाल्डेटची रिएक्शनचं आपण मेकॅनिझम पाहिलं होतं, त्या मेकॅनिझम मध्ये इंटरमिडिएट कोणता आयन तयार झाला होता? इंटरमिडिएट कोणता आयन तयार झाला होता? एक ऑप्शन सांगतोय कार्बोकॅटायन तयार झाला होता का? दुसरा ऑप्शन कार्बन आयन. तिसरा ऑप्शन फ्री रॅडिकल तयार झाला होता का? आणि चौथा ऑप्शन अल्कॉक्साइड आयन तयार झाला होता का? तर कोणता आयन तयार झाला होता? तर तुम्हाला माहिती आहे की आपण पाहिलं होतं की ती रिएक्शनचं मेकॅनिझम पाहत असताना अल्कॉक्साइड आयन तयार झाला होता. ओके, आणि म्हणून मी दुसरा पॉइंट देतो, इन दिस रिएक्शन इट कम्प्लीट्स थ्रू अल्कॉक्साइड आयन. इट कम्प्लीट थ्रू अल्कॉक्साइड आयन. कोणता आयन तयार होतो विद्यार्थी मित्रांनो? इट कम्प्लीट्स थ्रू अल्कॉक्साइड आयन. अल्कॉक्साइड आयन हा तयार होतो. स्टेप लिहितो. दिस इज अ 2-स्टेप रिएक्शन. स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 कोणती? सारखंच फॉर्मेशन ऑफ अल्कॉक्साइड आयन. कोणतं? फॉर्मेशन ऑफ अल्कॉक्साइड आयन. मेकॅनिझम सांगतोय फॉर्मेशन ऑफ
अल्कोऑक्साइड आयन. आपल्याला माहिती आहे या कोनिकल क्लासमध्ये बेन्झाइड घेतलं, हायड्रोजन सायनाइड टाकलं, नंतर OH मायनस टाकायचे, नंतर काय टाकायचे OH मायनस. तर फॉर्मेशन ऑफ अल्कोऑक्साइड आयन कसं तयार होतं, तर हे जे हायड्रोजन सायनाइड आहे पहा तुम्हाला मी सांगतो, बेन्झाइड हा सबस्ट्रेट आहे. बेन्झाइड हा काय आहे, तर बेन्झाइड हा सबस्ट्रेट आहे आणि हायड्रोजन सायनाइड हा काय तर रिएजंट आहे. हा काय तर रिएजंट, ज्याच्यावरती अटॅक होतो. आपल्याला माहिती आहे केमिकल रिएक्शन मध्ये ज्या स्पीशीज वरती अटॅक होतो त्याला सबस्ट्रेट म्हणायचं असतं आणि जी स्पीशीज अटॅक करते त्याला रिएजंट म्हणायचं असतं. ओके. ड्यूरिंग अ केमिकल रिएक्शन द स्पीशीज विच अंडरगो अटॅक इज कॉल्ड एज अ सबस्ट्रेट and the species which attacking on a substrate is called as a reagent. Okay. Step first, formation of alkoxide ion. जर आपण याच्यात बेन्झाइड आणि हायड्रोजन सायनाइड टाकलं आणि इन प्रेझेन्स ऑफ NaOH म्हणजेच यात आपण जर डायल्यूट NaOH टाकलं, कोणतं डायल्यूट NaOH टाकलं, तर काय होतं विद्यार्थी मित्रांनो, तर जे OH मायनस असतं, हे जे OH मायनस असतं का, OH मायनस काय करतं, OH मायनस हे बेस आहे. OH मायनस अबस्ट्रॅक्ट द प्रोटॉन, ते काय करतं H प्लस ला ओढून घेतं आणि हा बॉन्ड हेटेरोलिटिकली ब्रेकडाऊन होतो. इथं तुम्ही असं लिहू शकता, इथं काय लिहू शकता पहा, तर इथं तयार होईल Cn मायनस, काय तयार होईल तर Cn मायनस आणि त्याचबरोबर इथं तयार होईल H2O, त्याचबरोबर काय तयार होईल तर H2O तयार होईल. ओके. यातला हा जो Cn मायनस आहे, हा जो बॉन्ड हा बॉन्ड तुटेल, कार्बन कडे इलेक्ट्रॉन असतील. Cn मायनस हा काय, तर Cn मायनस इज अ न्यूक्लिओफाइल. Cn मायनस इज अ न्यूक्लिओफाइल. हा जो Cn मायनस तयार झालेला आहे तो कोणावरती अटॅक करणार आहे, Cn मायनस अटॅक ऑन बेन्झाइड आणि म्हणून इथे लिहितो मी पहा, हे हा बेन्झाइड C6H5 C डबल बॉन्ड OH यावरती कोण अटॅक करणार आहे, Cn मायनस. तुम्ही म्हणता सर H प्लस नाही का अटॅक करणार, तर H प्लस नाही अटॅक करणार. H प्लस कोणी ओढून घेतला, OH मायनस ने H प्लस ओढून घेतला, H2 तयार झाला, इथं Cn मायनस तयार झाला. Cn मायनस काय करतो, तर तुम्हाला माहिती आहे Cn मायनस हा न्यूक्लिओफाइल आहे आणि न्यूक्लिओफाइल हा जो आयडाइड आहे याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज. Cn मायनस इज अटॅकिंग ऑन दिस कार्बोनिल कार्बन एटम. ओके. Cn minus attacking on carbonyl carbon atom, that time this bonding electron going towards oxygen atom to form काय तयार होईल बरं सांगा, काय तयार होईल, तर ही स्टेप स्लो असेल. ही स्टेप कशी असेल, तर स्लो स्टेप असेल. सांगा Cn मायनस ने जर याच्यावरती अटॅक केला तर कार्बन सायनाइड बॉन्ड जोडला जातो आणि ह्या डबल बॉन्डचं कन्वर्जन कशात होतं, सिंगल बॉन्ड मध्ये, आणि तयार होतं ते असं पहा इथं ही रिंग. ओके. त्यानंतर इथं कार्बन, त्याला हायड्रोजन आहेचे, या कार्बनला कोण जोडलं जातं, तर सायनो ग्रुपचा कार्बन जोडला जातो. कोणता, सायनो ग्रुपचा कार्बन, म्हणजे त्याला तो आपण हा Cn. ओके. आणि बॉन्ड कोणासोबत जोडला जातो, कार्बन नवीन बॉन्ड जोडला जातो, कार्बन नायट्रोजन नाही, लक्षात ठेवा. ओके. हे झालं. आणि ह्या डबल बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे जातात. इथं पहा तुमच्या माहितीसाठी आणखी क्लिअर करून सांगतो की हा जो ऑक्सिजन ॲटम असतो याच्या डोक्यावरती ऑलरेडी किती इलेक्ट्रॉन्स असतात, ज्यावेळेस ऑक्सिजन हा डबल बॉन्डेड असतो त्यावेळेस त्याच्यासोबत किती इलेक्ट्रॉन्स असतात, 2. मग आपल्याला माहिती ना, जर समजा वॉटर असेल HOH तर याच्या डोक्यावरती किती इलेक्ट्रॉन्स असतात, ही एक जोडी आणि ही एक जोडी, 2 जोड्या असतात. किंवा तुम्हाला हे माहिती आहे CH3 C डबल बॉन्ड OH असं जरी असेल तर याच्या डोक्यावरती किती इलेक्ट्रॉन्स असतात, तर 2 लोन पेअर असतात. आणि म्हणून हे पहा इथं 2 लोन पेअर आहेतच, ऑलरेडी आहेतच. ओके. आणि या बॉन्डिंग मधले इलेक्ट्रॉन जर त्याच्याकडे आले तर टोटल इलेक्ट्रॉन किती होतील तुम्हाला माहित राहण्यासाठी मी पूर्ण इलेक्ट्रॉन काढले. ओके. ह्या बॉन्डिंग मधले 2 आणि पहिले 4 किती झाले, तर 6. हे पहा हे 2 आणि इथं 2 किती झाले, तर 6 इलेक्ट्रॉन. हा बेन्झाइड आहे आणि हा जो आहे हा इंटरमिडिएट आहे. हा कोणता आहे, तर इंटरमिडिएट, याला आपण म्हणतो अल्कोऑक्साइड आयन. इंटरमिडिएट अल्कोऑक्साइड आयन आहे. ओके. आणि स्टेप सेकंड कोणती, तर स्टेप सेकंड असेल प्रोटोनेशन ऑफ अल्कोऑक्साइड आयन. आता याचा अर्थ काय, तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्या स्टेप मध्ये OH मायनस ने जो H प्लस घेऊन H2 तयार केला त्यातला H प्लस वाढण्याची टेंडन्सी ही कोणाची आहे, तर ह्या अल्कोऑक्साइड आयनची आहे. आणि मग स्टेप सेकंड ती असे असेल, हा हे पाच इथं बघून काढू शकता तुम्ही. CH इथं काय तर Cn, इथं काय तर O मायनस, इथं काय तर O मायनस. हा अल्कोऑक्साइड आयन आहे. कोणता आयन आहे,
अल्कोक्साइड आयन. अल्कोक्साइड आयन इज अ स्ट्रॉंग बेस देन हायड्रॉक्साइड आयन. कोणापेक्षा स्ट्रॉंग येतो? हायड्रॉक्साइड आयन पेक्षा. हा हायड्रॉक्साइड आयन H+ ओढला होता, तयार केलं होतं H2O. ओके, आणि हा जो आहे तो OH मायनस पेक्षा स्ट्रॉंग आहे, म्हणजे H2O मधला काय ओढणार ते H+ ओढणार. पहा इथे मी सांगतो, हा HOH. ओके, वॉटर मॉलिक्यूल. यातला काय ओढणार ते? यातला H+ ओढणार. ओके, HOH. यातला काय ओढणार आहे? यातला OH H+ ओढणार आणि तयार होणार. सांगा इथं काय तयार होईल? तर इथं तयार होईल ते असा प्रोडक्ट. इथं तयार होईल हा असा प्रोडक्ट. मेकॅनिझम आहे कार्बन हायड्रोजन कार्बन सायनाइड. जसं असतं कार्बन हायड्रोजन कार्बन सायनाइड आणि O मायनस अबस्ट्रॅक्ट H+. काय तयार होईल बरं? तर इथं तयार होईल OH. काय तयार होईल? तर OH. हे दोन आणि हे दोन 4 इलेक्ट्रॉन जसे तसे. हे दोन 4 हे इलेक्ट्रॉन्स H+ म्हणजे ऑक्साइड. हा जो O आहे अल्कोक्साइडचा O मायनस अबस्ट्रॅक्ट H+. हा बॉन्ड काय होईल तुमच्या माहितीसाठी? हा बॉन्ड हेटेरोटिकल ब्रेकडाऊन होईल आणि इथं तयार होईल पुन्हा OH मायनस. आणि हा जो तयार झाला याचं नाव काय? त्याचं नाव आहे बेन्झाइडिन सायनोहायड्रिन. हा कोणता तयार होतो? तर हा तयार होतो इथं बेन्झाइडिहाइड. कोणता? बेन्झाइडिहाइड सायनोहायड्रिन. बेन्झाइडिहाइड सायनोहायड्रिन तयार झाला. ओके, या प्रकारे हे मेकॅनिझम आहे. ही स्टेप कशी आहे? स्लो. आणि ही स्टेप कशी आहे? तर ही फास्ट स्टेप आहे. दुसरी स्टेप कशी? तर फास्ट स्टेप आहे. आणि म्हणून या प्रकारे ह्या रिएक्शनचं मेकॅनिझम आहे. OH मायनसचं काय फंक्शन असतं तुमच्या हेही लक्षात आलेलं आहे. ओके, हे मेकॅनिझम 2 मार्काला विचारलं जातं किंवा तुमचे एमसीक्यू जे असतं ते एमसीक्यू मध्ये विच ऑफ द फॉलोइंग इज मॅन्डेलोनाइट्राइल असं आलं तर मॅन्डेलोनाइट्राइलचा फॉर्म्युला कोणता आहे? तर C6H5CH असा आहे. लक्षात ठेवायचं. हे सायनो ग्रुप आहे, हे ते एकच आहे. हे शॉर्टकट रिप्रेझेंट केले आणि हे ॲज इट इज रिप्रेझेंट केले. मेकॅनिझम किती स्टेप मध्ये आहे? मेकॅनिझम हे 2 स्टेप मध्ये आहे. किती स्टेप मध्ये? तर 2 स्टेप मध्ये आहे. इट इज न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन. त्या कोणत्या प्रकारच्या रिएक्शन्स आहेत? तर न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन्स. कोणत्या रिएक्शन्सला न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन म्हटलं जातं? तर ज्या ऍडिशन रिएक्शन्स मध्ये सुरुवातीला पहिल्या स्टेप मध्ये न्यूक्लियोफाइल अटॅक करतो त्या रिएक्शनला न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन म्हटलं जातं. आणि म्हणून पहिल्याच स्टेप मध्ये सायनाइडने अटॅक केला म्हणून ही कोणती? तर इट इज न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन. आणि दुसरी स्टेप कोणती आहे? इट कम्प्लीट थ्रू अल्कोक्साइड आयन. तर ही रिएक्शन होत असताना इंटरमिडिएट आयन कोणता आला? इंटरमिडिएट आयन कोणता आला? पहा बरं, अल्कोक्साइड आयन आला. इथं कार्बोकॅटायन आला का? नाही. कार्ब आनायन आला का? नाही. इथं फ्री रॅडिकल आला का? नाही. तर कोणता आला? तर इंटरमिडिएट हा अल्कोक्साइड आयन आला. म्हणून इट कम्प्लीट थ्रू अल्कोक्साइड आयन. इट कम्प्लीट थ्रू अल्कोक्साइड आयन. ही 2 स्टेप रिएक्शन आहे. फॉर्मेशन ऑफ अल्कोक्साइड आयन OH मायनस म्हणजेच आपण जे आतापर्यंत लिहिलं होतं ना OH मायनस म्हणजे डायल्यूट NaOH जर घेतला आपण तर OH मायनस क्रिएट होतो. तर काय होतं पहा? OH minus abstract the proton of hydrogen cyanide to form water and cyanide as a nucleophile. Cn minus cyanide याला म्हणतो आपण. काय म्हणतो आपण याला? सायनाइड. याचं नाव काय आहे? हा न्यूक्लियोफाइल नक्कीच आहे, पण याचं नाव काय? तर सायनाइड आहे. सायनाइड इज अ न्यूक्लियोफाइल. हा सायनाइड काय? तर न्यूक्लियोफाइल. आणि स्टेप सेकंड इथंच सायनाइड न्यूक्लियोफाइल इज अटॅकिंग ऑन कार्बोनिल कार्बन ॲटम. सायनाइडने अटॅक केला की कार्बन कार्बन नवीन बॉन्ड तयार होतो. कार्बन कार्बन नवीन बॉन्ड जोडला जातो आणि हे इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे गेल्यामुळे ऑक्सिजनवरती डोक्यावरती कोणता चार्ज? निगेटिव्ह चार्ज. आणि हा जो असा आयन तयार होतो कालही पाहिला आपण, तर हा कोणता आयन आहे? अल्कोक्साइड आयन आहे. ओके, आणि एकदा काय अल्कोक्साइड आयन तयार झाला की अल्कोक्साइड आयन हा कसा असतो? अल्कोक्साइड आयनची टेंडन्सी ही बेस पेक्षा स्ट्रॉंग असते. त्याची टेंडन्सी H+ ओढून घेण्याची असते. आणि म्हणून स्टेप सेकंड मध्ये protonation of alkoxide ion. This alkoxide ion abstract the proton of water to form benzylated cyanohydrin. आणि परत काय तयार झालं? तर परत OH तयार झालं आणि OH रिजनरेट झालं आणि म्हणून रिजनरेट होणाऱ्या सबस्टन्सला आपण काय म्हणतो? तर बेस. आणि म्हणून हा OH मायनस पुन्हा इथं तयार होईल आणि म्हणून ही रिएक्शन बेस कॅटलिस्ट आहे असं आपण म्हणत असतो. ओके, या प्रकारे इथं आपण पाहिला हायड्रोजन सायनाइडच्या आयनाइड सोबतच्या रिएक्शन. तशाच रिएक्शन कोणासोबत असतात? तर तशाच रिएक्शनच्या कीटोन सोबत असतात. ओके, हे झालं मेकॅनिझम. ओके,
मेकॅनिझम मध्ये काही तुम्हाला अडचण असतात कामा नये. आता तशीच रिएक्शन आपण कीटोन सोबत पाहूया. पहा इकडं हे लिहून घेतो तुम्ही. ओके, लिहून घेतल्यानंतर आपण पाहूया कीटोन सोबतची रिएक्शन. कारण आपण त्या स्टेटमेंट वरती दिलेलीच आहे. काय दिलेली स्टेटमेंट पहा बरं. इथं पहा स्टेटमेंट. व्हेन अल्डिहाइड्स, काय तर व्हेन अल्डिहाइड्स ऑर कीटोन्स. आता कीटोन पाहू आपण. आता काय पाहिजे आपल्याला कीटोन सोबत. व्हेन मी असं म्हणेल अल्डिहाइडला कॅन्सल करू आपण आता, कारण ते पाहिलं. व्हेन कीटोन्स रिएक्ट विथ हायड्रोजन सायनाइड टू फॉर्म corresponding addition product of cyanohydrins जनरल रिएक्शन येते विद्यार्थी मित्रांनो. GR म्हणजे जनरल रिएक्शन. कीटोनचा जनरल फॉर्म्युला R C डबल बॉन्ड O R डॅश. R आणि R डॅश हे काय असतात, तर R आणि R डॅश हे सारखे किंवा वेगळे अल्किल किंवा अरिल ग्रुप असतात. ओके, याची रिएक्शन कोणासोबत, हायड्रोजन सायनाइड सोबत. इन प्रेझेन्स ऑफ काय, इन प्रेझेन्स ऑफ OH मायनस. OH मायनस म्हणजे काय, बेस कॅटलाइज्ड रिएक्शन. व्हेन कीटोन इज रिएक्ट विथ हायड्रोजन सायनाइड. ओके, तुम्हाला माहिती आहे हा बॉन्ड जो आहे, हा जो बॉन्ड सायनाइडची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. ओके, म्हणून Cn मायनस आणि H प्लस. आणि हा जो कार्बोनिल कार्बन आहे याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावरती निगेटिव्ह चार्ज. सायनाइड न्यूक्लियोफाइल अटॅकिंग ऑन कार्बोनिल कार्बन. हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे जातील O मायनस. O मायनस सबट्रॅक्ट द H प्लस. ओके, तुमच्याही लक्षात आलं असेल कदाचित. आता R C R डॅश असं यायचं, R C R डॅश. ओके, या कार्बन सोबत कोण जोडायचं, सायनाइड. हा सायनाइड जोडला. नंतर O मायनस आणि H प्लस. O मायनस आणि H प्लस काय झालं, OH. याचं नाव सांगा. चला याचं नाव सांगा. हा आहे कीटोन. ओके, हा आहे हायड्रोजन सायनाइड. हा कोणता आहे, तर हा आहे हायड्रोजन सायनाइड. याचं नाव काय बरं विद्यार्थी मित्रांनो, याला म्हणायचं कीटोन सायनोहायड्रीन. कीटोन सायनोहायड्रीन. काय नावाचं, कीटोन सायनोहायड्रीन आहे. व्हेन कीटोन इज रिएक्ट विथ हायड्रोजन सायनाइड म्हणजेच फॉर्मोनायट्राइल इन प्रेझेन्स ऑफ OH मायनस, इन प्रेझेन्स ऑफ बेस, इट गिव्स कीटोन सायनोहायड्रीन. दिस इज ऑल्सो रिव्हर्सिबल केमिकल रिएक्शन. कशी असते ती, रिव्हर्सिबल केमिकल रिएक्शन असते. आता आपण पाहूया एक्झाम्पल. आता एक्झाम्पल पाहतो. एक्झाम्पल नंबर 1. एक्झाम्पल नंबर 1. व्हेन acetone is react with, तुम्ही लिहिणार प्रोडक्ट. when acetone is react with hydrogen cyanide, is react with hydrogen cyanide, is react with hydrogen cyanide, gives काय दिलं बरं, gives acetone cyanohydrin, gives acetone cyanohydrin, gives acetone cyanohydrin. लिथल रिएक्शन. असेटोनचा फॉर्म्युला कोणता, असेटोनचा फॉर्म्युला सांगा. CH3 C डबल बॉन्ड O CH3. हा झाला असेटोन. याची रिएक्शन कोणासोबत, हायड्रोजन सायनाइड सोबत. मुद्दा म्हणून काढतो HC ट्रिपल बॉन्ड N, तुम्हाला माहिती आहे असावं. ओके, इन प्रेझेन्स ऑफ काय, रिव्हर्सिबल रिएक्शन दाखवायची इन प्रेझेन्स ऑफ OH मायनस. ओके, हा पा, हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड ब्रेक डाऊन होणार Cn मायनस H प्लस. ओके, तुम्हाला माहिती आहे कार्बोनिल कार्बनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, कार्बोनिल ऑक्सिजनवरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज. कशामुळे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स. Cn मायनस इज अटॅकिंग ऑन कार्बोनिल कार्बन. हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे. O मायनस आणि हा H प्लस. काय तर सांगा. चला इथे येतोय मी. CH3 कार्बन CH3 Cn या कार्बनला जोडला जाईल. हा C ट्रिपल बॉन्ड N कोणाला, या कार्बनला जोडला जाईल. तयार होईल कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन आणि O मायनस आणि H प्लस, तयार होईल OH. ओके, सांगा याचं नाव. याचं नाव आहे असेटोन. याचं नाव काय, असेटोन. हा काय तर हायड्रोजन सायनाइड. हायड्रोजन सायनाइड आहे. आणि हा काय तर झाला, याचं नाव आहे असेटोन सायनोहायड्रीन. असेटोन सायनोहायड्रीन हा तयार झाला. ओके, असेटोन सायनोहायड्रीन हा तयार झाला. कोणाला काय अडचण. आणि यालाच आपण काय म्हणतो, यालाच फॉर्मोनायट्राइल देखील म्हणतो. लक्षात ठेवायचं, फॉर्मोनायट्राइल. हे झालं एक्झाम्पल नंबर 1. when acetone is react with hydrogen cyanide gives acetone cyanohydrin. हे झालं एक्झाम्पल. आणि दुसरं एक एक्झाम्पल घ्या. दुसरं एक एक्झाम्पल CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH3 हे घेतलं. याची रिएक्शन कोणासोबत, हायड्रोजन सायनाइड सोबत.
इन प्रेझेन्स ऑफ OH मायनस ॲज अ बेस. सांगा काय होईल तर. आता विचारायचीच गरज नाही कारण तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज, H प्लस ओके CN मायनस न्यूक्लियोफाइल याच्यावरती अटॅक करणार, हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे जाणार, O मायनस यातला H प्लस ओढणार आणि तयार होईल तुमच्याकडे असा प्रोडक्ट CH3 कार्बन, CH2 CH3 इथं CN ओके, हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन O मायनस आणि इकडचं H प्लस काय तयार होईल तर OH ओके. याचं नाव आहे इथिल मिथिल कीटोन. याचं नाव काय? याचं नाव आहे इथिल मिथिल कीटोन. इथिल मिथिल कीटोन आणि इकडचा तो आहे याचं नाव आहे इथिल मिथिल कीटोन सायनोहायड्रिन. इथिल मिथिल कीटोन, इथिल मिथिल कीटोन सायनोहायड्रिन. सायनोहायड्रिन हा झाला प्रोडक्ट ओके. या झाल्या पहिल्या रिएक्शन्स कोणाच्या तर ह्या झाल्या पहिल्या रिएजंटच्या अल्डिहाइड आणि कीटोन सोबतचे रिएक्शन. ऍडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड और फॉर्मोनाइट्राइल ऑन अल्डिहाइड ओके. लक्षात आलं. व्हेन अल्डिहाइड और कीटोन इज रिएक्ट विथ फॉर्मोनाइट्राइल म्हणजेच हायड्रोजन सायनाइड इट गिव्स करस्पॉन्डिंग ऍडिशन प्रोडक्ट आर कॉल्ड ॲज अ सायनोहायड्रिन. या रिएक्शनचं वैशिष्ट्य या सर्व रिएक्शन्स रिव्हर्सिबल आहेत. कसे तर रिव्हर्सिबल आहेत म्हणजेच या असेटोनची रिएक्शन हायड्रोजन सायनाइड सोबत जर झाली तर असेटोन सायनोहायड्रिन तयार होतं आणि याचं परत रूपांतर असेटोन आणि हायड्रोजन सायनाइड मध्ये होतं. ह्या रिव्हर्सिबल रिएक्शन झाल्या आणि त्याचबरोबर या रिएक्शन्स होत असताना आपल्याला कॅटलिस्ट म्हणून डायल्यूट ऍसिड्स किंवा डायल्यूट बेस वापरावं लागतं. जनरली आज आपण डायल्यूट बेस वापरलेलं आहे. बेसचं कॅरेक्टर काय असतं, त्याची टेंडेन्सी काय असते हेही आपण मेकॅनिझम मध्ये पाहिले. हायड्रोजन सायनाइडचा H प्लस OH मायनस ओढला तर CN मायनस हा न्यूक्लियोफाइल तयार होतो. म्हणून टू जनरेट द न्यूक्लियोफाइल वी हॅव टू यूज ॲज अ बेस. आणि बेस हा काय असतो, कॅटलिस्ट असतो. माहित झालं तुम्हाला. फॉर्मेशन ऑफ अल्कोऑक्साइड आहे. हायड्रोजन सायनाइडचं सायनाइड तयार करण्यासाठी OH मायनस हा बेस घेतला. सायनाइड न्यूक्लियोफाइल कार्बोनिल कर्नटवरती अटॅक करतो तर होतो अल्कोऑक्साइड आयन आणि त्या वेळेला अल्कोऑक्साइड आयन हा बेस पेक्षाही स्ट्रॉंगर असतो आणि म्हणून तो अल्कोऑक्साइड आयन काय करतो, अल्कोऑक्साइड आयन फास्ट प्रोटॉन ओढून घेतो आणि करस्पॉन्डिंग ऍडिशन प्रोडक्ट तयार करतो ओके. या झाल्या हायड्रोजन सायनाइडच्या अल्डिहाइड आणि कीटोन सोबतच्या रिएक्शन्स. पुढच्या ज्या रिएक्शन्स आहेत ऍडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड आणि त्याचबरोबर ऍडिशन ऑफ ग्रिग्नर रेजन हे आपण पुढच्या पार्टमध्ये पाहूया. थँक्यू सो मच.